निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। तालुक्यातील पेमगिरी येथील ऐतिहासिक महाकाय वटवृक्षाच्या सानिध्यात वटसावित्री पौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या उत्सव माझ्या कुंकवाचा कार्यक्रमात हजारो महिलांनी वटवृक्षाला 7 फेरे मारून जन्मोजन्मी हाच पती लाभो अशी प्रार्थना केली। यावेळी आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या। ऐतिहासिक व स्वराज्य संकल्पभूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पेमगिरी येथे जाकमत बाबा मित्र मंडळ, आदिशक्ती फाउंडेशन, संगमनेर आणि शिवसेना महायुती संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने हा आगळावेगळा महिला सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान चिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला। यावेळी आमदार खताळ यांच्या मातोश्री मंगल खताळ, पत्नी नीलम खताळ यांच्यासह रील स्टार वृषाली गुंजाळ, जादूगार रिया कानवडे, महिला तालुकाध्यक्ष सुनीता कानवडे, कविता पाटील, आरती सातपुते व शीतल खताळ यांच्या हस्ते महिला सन्मान करण्यात आला। पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वटवृक्षाच्या पूजेसाठी आलेल्या प्रत्येक महिलेला पेरू, आवळा, आंबा आदी विविध फळझाडांच्या रोपांचे वाटप करण्यात आले। सुमारे 1,500 ते 2,000 रोपांचे वितरण करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला। कार्यक्रमात निमगाव पागा येथील जादूगार रिया कानवडे यांनी सादर केलेल्या जादूच्या प्रयोगांनी महिलांना मंत्रमुग्ध केले। तसेच माधुरी गुंजाळ व मच्छिंद्र बिडवे यांनी सुमधुर गीतांचे सादरीकरण करून कार्यक्रमात रंगत आणली। यावेळी आमदार अमोल खताळ यांच्यावर आधारित गीतही गायक मच्छिंद्र बिडवे यांनी सादर केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी गुंजाळ यांनी केले तर आभार अर्चना वनपत्रे यांनी मानले। धार्मिक परंपरा, महिला सन्मान, सांस्कृतिक कार्यक्रम आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश यांचा सुंदर संगम घडवणारा हा वटपौर्णिमा सोहळा पेमगिरी परिसरातील महिलांसाठी संस्मरणीय ठरला। आपल्या पेमगिरी गावामध्ये जो काही उत्सव माझ्या कुंकवाचा व वटसावित्री पौर्णिमेचा या निमित्ताने तुमच्या सगळ्या आज तुम्ही म्हणाल की स्टेजवर फक्त ठराविक महिलांचा सन्मान केला असं काही नाही, तर इथे आलेल्या प्रत्येक माता भगिनीचा आपण सन्मान केलेला आहे। प्रत्येकाला एक झाड दिलेलं आहे आणि सगळ्यांना म्हणजे बघा ना किती छान अशी यांनी निवड केली आहे। पेरूचं झाड सगळ्यांना दिलेलं आहे। म्हणजे घरात कोणाला डायबिटीस असेल किंवा कोणाला फळे खायची नसेल, पण पेरू एक अशी एक फळ आहे की जे प्रत्येक आजारावर चालतं की ते कधी खाल्लं तरी चालतं। तर खूप छान असा उपक्रम आज या ठिकाणी केलेला आहे। आपण इथे आलेल्या प्रत्येक महिलेचा सन्मान तितकाच हक्काने केलेला आहे आणि ज्या काही महिला तुमच्यातल्याच आपल्यातल्याच ज्या महिला आज पुढे त्यांचं कार्य चालू आहे, कोण डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, मोठ्या मोठ्या पदावर दिव्यांग ताई असेल त्यांच्या मार्फत हे कार्य, आशा सेविका असेल, पोलीस ताई असतील, फॉरेस्ट अधिकारी असतील, यांच्या मार्फत खूप जोरात कार्यक्रम चालू आहे। म्हणून त्यांचा सत्कार आज आपण स्टेजवर घेतलेला आहे। तर पुढच्या वटसावित्रीला मी माझ्या सगळ्या या माता भगिनींच्या आणि या सगळ्या लाडक्या भाऊंच्या बहिणींचा आपल्या कार्याची पोचपावती म्हणजे सगळ्यांचा सत्कार तितका जोमात आणखीन होणार आहे। या निमित्ताने सगळ्यांची अपेक्षा होती नाव घ्यावं